नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळीतल्या लक्ष्मी पूजनाची पूजा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि विधिवत कशी करायची ते दाखवणार आहे। पूजेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा। संपत्ती आणि समृद्धीची देवता लक्ष्मीची उपासना करण्याचा हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे, त्यामुळे आपण सर्वांनी या दिवशी अगदी मनोभावे लक्ष्मी पूजन करायचं आहे। माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद जर आपल्याला प्राप्त झाला तर नेहमीच आपल्या घरात सर्व गोष्टींची भरभराट होते, सगळ्यांना चांगलं निरोगी आरोग्य मिळतं, वैभव ऐश्वर्य प्राप्त होतं। त्यामुळे ही पूजा एकदम छान आणि मनोभावे करावी, त्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर कधीच कशाची कमी पडणार नाही। या दिवशी लक्ष्मी पूजनाची मांडणी करण्यापूर्वी आपल्याला संपूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचं आहे। घरातील संपूर्ण धूळ केर कचरा आपल्याला बाहेर काढायचा आहे, म्हणजे या दिवशी आपल्याला अलक्ष्मी बाहेर काढायची आहे। संपूर्ण घरामध्ये आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे, त्यामुळे आपलं घर पवित्र आणि शुद्ध होतं। लक्ष्मी पूजन करण्यापूर्वी बाहेर अंगणात सडा रांगोळी करावी, तुळशीजवळ लक्ष्मीची पावले काढावीत आणि त्यानंतर सायंकाळ होताच आपल्याला तुळशीचे पूजन करून मगच आपल्याला लक्ष्मी पूजन करायचं आहे। असंही लक्ष्मी पूजन आपण सायंकाळी करत असतो। तर सर्वात आधी तुळशीची पूजा करायची। तुळशीला हळदी कुंकू अक्षता एक फूल वाहायचं। शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते। त्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली पण जागा स्वच्छ करायची। त्या ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं, त्यावरती हळदी कुंकू वाहून पाट किंवा चौरंग ठेवायचा, त्यावरती नवीन लाल रंगाचं वस्त्र टाकायचं। माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे आणि पाटावरती तांदळाने एक स्वस्तिक काढायचं, त्यावरती हळदी कुंकू वाहून माता लक्ष्मीची स्थापना करायची। तुम्ही माता लक्ष्मीचा फोटो ठेवू शकता किंवा मूर्ती पण ठेवू शकता। पूजेच्या दोन्ही बाजूस आपल्याला 2 समई ठेवायच्या आहेत। आपण ही पूजेला बसताना शक्यतो नवीन वस्त्र परिधान करावे, महिलांनी साजशृंगार करावा। त्यानंतर आपल्याला एका कलशामध्ये शुद्ध पाणी भरून घ्यायचं आहे आणि एका फुलाने ते आपल्याला पूजेच्या सर्व साहित्यावर, पूजेच्या जागेवर, आपल्या आसनावर आणि आपल्या स्वतःवर देखील शिंपडायचं आहे। त्यामुळे त्या जागेचं शुद्धीकरण होतं आणि सर्व साहित्याची पण शुद्धी होते। त्यानंतर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचं आहे। आपल्या मनाची, शरीराची अंतर्बाह्य शुद्धता व्हावी, आपली पूजा चांगली व्हावी यासाठी आचमन करायचं असतं। तर त्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे। ओम केशवाय नमः। दुसऱ्या वेळेस ही पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे। ओम नारायणाय नमः। तिसऱ्या वेळेस ही थोडंसं पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे। ओम माधवाय नमः। आणि चौथ्या वेळेस उजव्या हातातील पाणी खाली ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे। ओम गोविंदाय नमः। अशा प्रकारे आपलं आचमन झालेलं आहे। यानंतर आपल्याला संकल्प करायचा असतो। संकल्प करणे म्हणजे काय, तर लक्ष्मीच्या पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपण कोणत्या उद्देशाने, कोणत्या कारणासाठी ही पूजा करतोय हे स्पष्टपणे त्यामध्ये सांगितलं जातं। तर त्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता एक फूल टाकायचं आहे आणि म्हणायचं आहे, आम्ही श्री विष्णूचे स्मरण करून आज दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी तुम्ही ज्या वेळेला ही पूजा करताय ती वेळ सांगायची आहे। सायंकाळी 7 वाजता मी माझ्या कुटुंबासहित आम्ही सर्वजण मिळून तुझी पूजा आमच्या घरामध्ये करत आहोत। आम्ही आमच्या सर्व कार्याच्या सिद्धीसाठी, आयु आरोग्य सुख समृद्धी भरभराट धनधान्याला बरकत ऐश्वर्यासाठी ही पूजा आम्ही करत आहोत। तर हे सर्व काही आम्हाला लाभू दे, तुझी अखंड कृपा आमच्या घरामध्ये राहावी, त्यासाठी आम्ही दरवर्षीप्रमाणेच आजही या ठिकाणी लक्ष्मी पूजन करणार आहोत, असं म्हणून उजव्या हातातील पाणी आपल्याला खाली ताम्हणामध्ये सोडायचं आहे। तुमची अजून दुसरी कोणती इच्छा असेल तर तुम्ही हा संकल्प करताना बोलू शकता। त्यानंतर आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे। माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला आपल्याला कलश ठेवायचा असतो, त्यासाठी आपण तांदळाची रास घालायची आहे। तुम्ही स्वस्तिक काढू शकता, अष्टदल कमळ काढू शकता किंवा एका प्लेटमध्ये पण तांदूळ ठेवू शकता। तर त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण स्वच्छ पाण्याने भरलेला कलश स्थापन केला आहे। कलशावरती ओल्या गंधाने स्वस्तिक आणि 5 नाम काढून घ्यायचे आहेत। त्या कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षता, एक सुपारी, एक नाणं, फूल आणि दुर्वा टाकायची आहे। त्यावरती 5 विड्याची किंवा आंब्याची पाने लावायची आहेत आणि नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचा।
अशा प्रकारे लक्ष्मीच्या उजव्या बाजूला आपण कलशाची स्थापना करून घेतली। आता कोणतीही पूजा आपण दीपपूजनाने करतो, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। दिव्याची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची। दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोती हार, दिव्याला पाहून नमस्कार असा तुम्ही श्लोक म्हणू शकता। कारण कोणत्याही पूजेची किंवा शुभ कार्याची सुरुवात आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो, त्यामुळे आधी दिवा लावून दिव्याची पूजा करून घ्यायची। त्यानंतर लक्ष्मी मातेच्या समोर मी अशी 4 जोडविड्याची पाने ठेवली आहेत आणि त्यावरती आसन म्हणून आपल्याला थोड्या थोड्या अक्षता ठेवायच्या आहेत। त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे। या ठिकाणी आपण काही देवतांची स्थापना करणार आहोत, कारण या दिवशी महालक्ष्मी सोबतच भगवान गणेश आणि भगवान कुबेराची देखील पूजा केली जाते। तर सर्वात आधी ताम्हणामध्ये मी देवघरातली गणपतीची मूर्ती घेतली आहे। गणपतीला आपल्याला शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे, पंचामृताने आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा श्री गणेशाय नमः। अशा प्रकारे गणपती बाप्पांना अभिषेक करून झाला की मूर्ती स्वच्छ धुवून एका कोरड्या कपड्याने पुसून पहिल्या विड्याच्या पानावरती स्थापन करायची आहे। त्यानंतर माझ्याकडे इथे महालक्ष्मीचं श्रीयंत्र आहे। तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर लक्ष्मीची मूर्ती ठेवू शकता। तर त्यावरती पण आपल्याला शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम श्री महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। अशा प्रकारे अभिषेक करून झाल्यानंतर श्रीयंत्र किंवा मूर्ती आपल्याला स्वच्छ धुवून पुसून दुसऱ्या विड्याच्या पानावरती स्थापन करायची आहे। या दिवशी लक्ष्मी सोबतच कुबेराचे देखील पूजन करण्याला खूप जास्त महत्त्व आहे, त्यामुळे तुमच्याकडे कुबेराची मूर्ती असेल, फोटो असेल तर तुम्ही तो घेऊ शकता। माझ्याकडे दोन्ही नाहीये, त्यामुळे मी कुबेराचं प्रतीक म्हणून एक सुपारी ताम्हणामध्ये घेतली आहे। त्यावरती आपल्याला शुद्ध पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे। ओम श्री कुबेराय नमः, ओम श्री कुबेराय नमः असा तुम्ही कुबेर देवाचा मंत्र म्हणू शकता। कुबेर देवाला पण स्वच्छ स्नान घालून झाल्यानंतर कुबेराची सुपारी आपल्याला स्वच्छ धुवून पुसून तिसऱ्या विड्याच्या पानावरती स्थापन करायची आहे। त्यानंतर मी अजून एक शेवटची सुपारी ताम्हणामध्ये घेतली आहे। बरेच जण विचारतात यामध्ये आम्ही कुलदेवाची स्थापना करू शकतो का, किंवा सर्व देव या पूजेमध्ये मांडू शकतो का? तर हे सगळं करत बसण्यापेक्षा आपण सर्व देवांची मिळून एक अशी सुपारी घ्यायची आणि त्यावरती आपल्याला शुद्ध पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे। यावेळी तुम्ही तुमच्या कुलदेवाचा मंत्र म्हणू शकता। ओम श्री कुलदेवताये नमः, ओम श्री कुलदेवताये नमः अशा प्रकारे अभिषेक करून झाला की ही सुपारी पण आपल्याला स्वच्छ धुवून पुसून शेवटच्या चौथ्या विड्याच्या पानावरती स्थापन करायची आहे। आता सर्व देवांना आपण स्वच्छ स्नान घालून घेतले। आता आपण या सर्व देवांची पूजा करून घेऊया। कोणती पण पूजा आपण गणेश पूजनाने करतो, त्यामुळे गणपती बाप्पांना चंदन, हळदी कुंकू, अक्षता, एक लाल फूल अर्पण करावं आणि गणपतीला प्रार्थना करावी की आपलं जे कार्य चालू आहे लक्ष्मी पूजनाचं ते निर्विघ्नपणे पार पडावं, म्हणून गणपतीला प्रार्थना करावी। त्यानंतर आपल्याला श्रीयंत्राची पूजा करायची आहे। श्रीयंत्रावरती पण आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, एक फूल अर्पण करायचं आहे। तुम्ही ज्या ज्या देवतांची पूजा करताय त्या देवांचे मंत्र त्या त्यावेळी म्हणू शकता, किंवा श्री सूक्ताचं पठण करत तुम्ही या सगळी पूजा करू शकता। त्यासोबतच आपण भगवान कुबेरांची सुपारी मांडली आहे, त्यांचे देखील आपल्याला पूजन करायचे आहे। भगवान कुबेरांना देखील चंदन, हळदी कुंकू, अक्षता, एखादं फूल अर्पण करावं, नमस्कार करावा आणि आपली जी सर्व देवांची सुपारी आहे त्यावरती देखील चंदन, हळदी कुंकू, अक्षता, एखादं फूल अर्पण करावं आणि पूजा करावी। या सर्व देवांची पूजा करून झाल्यावर त्यांना कापसाची वस्त्रमाळ घालायची आहे। इथे मी एक सांगायचं विसरले, पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपण स्वतःला गंध लावून घ्यायचा आहे। महिलांनी हळदी कुंकू लावायचं आणि पुरुषांनी चंदनाचा टिळा लावायचा। आपण सर्व देवांना वस्त्रमाळ अर्पण केली। आता आपण या पूजेची मुख्य देवता लक्ष्मीचे पूजन करूया। लक्ष्मीला पण आपल्याला चंदन, हळदी कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत। असेल तर लाल फूल अर्पण करावे। माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे। माता लक्ष्मीच्या फोटोला हार घालायचा आहे। अशा प्रकारे लक्ष्मीची पूजा झाली की आपल्याला हात जोडून बसायचं आहे आणि विष्णूचे देखील स्मरण करायचे आहे। लक्ष्मीची पूजा केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे, कारण जिथे विष्णूची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी प्रसन्न होते, कायम निवास करते। त्यामुळे लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर विष्णूचे स्मरण करून आपल्याला विष्णूंचा मंत्र म्हणायचा आहे।
त्यानंतर आपण कलश पूजन करून घेऊया। कलशावरती पण आपल्याला हळदी कुंकू अक्षता एखादं फूल अर्पण करायचं आहे। ओम श्री वरुण देवताये नमः। तसेच या दिवशी धान्यांच्या राशीची देखील पूजा केली जाते, त्यामुळे या पूजेमध्ये तुम्ही 5 प्रकारचे किंवा 7 प्रकारचे धान्य ठेवून त्यांची पूजा करा। या दिवशी आपल्याकडे ज्या काही लक्ष्मीकारक किंवा लक्ष्मी स्वरूप वस्तू आहेत त्या सर्वांची या दिवशी पूजा केली जाते। सोन्या चांदीचे दागिने, पैसे, केरसुनी किंवा धान्य अशा गोष्टींची या दिवशी पूजा केली जाते। इथे एका सुगडामध्ये मी धने भरून ठेवलेले आहेत। या पूजेमध्ये धने खूप महत्त्वाचे आहेत। तुम्ही अशा बोळक्यामध्ये भरून ठेवा किंवा एका वाटीमध्ये ठेवा, पण धने या पूजेमध्ये नक्की ठेवा। या पूजेत धन्याला खूप मोठा मान असतो। त्यानंतर आपल्याला आपल्याकडे असलेले सोन्या चांदीचे दागिने, पैसे किंवा आपल्याला या दिवशी ज्या खऱ्या लक्ष्मीचं पूजन करायचं असतं ती म्हणजे केरसुनी आपल्याला या पूजेमध्ये मांडायची आहे। पानाचा विडा ठेवायचा आहे। जोड पानावरती 5 प्रकारचं विड्याचं साहित्य, खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी, नाणं असं 5 प्रकारचं साहित्य ठेवलं आहे। हा विडा आपल्याला महालक्ष्मीच्या फोटो जवळ समोर ठेवू शकता। मला जागा नव्हती म्हणून मी मागे ठेवला आहे। 5 प्रकारची फळं मांडायची आहेत किंवा कोणत्याही प्रकारची 5 फळं घ्यायची आहेत आणि आपल्याला वर्षभरासाठी लागणारी हिशोबाची डायरी पण आपण या दिवशी आणून त्याची देखील पूजा करू शकतो किंवा पासबुक, ATM कार्ड अशा काही मौल्यवान गोष्टींची पण आपण पूजा करू शकतो। पूजेमध्ये अत्तर लावायचा आहे आणि आपण ज्या ज्या वस्तू किंवा ज्या गोष्टी पूजेमध्ये मांडलेल्या आहेत त्या सर्वांची आपल्याला हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करून घ्यायची। सगळ्यात आधी आपल्याला त्या विड्यावरती पण हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर केरसुनी, ज्याला माता लक्ष्मीचं प्रतीक समजलं जातं, तर केरसुनीला पण आपल्याला थोडंसं पाणी लावायचं आहे। हळदी कुंकू अक्षता एक फूल वाहून पूजा करून घ्यायची। त्यानंतर हिशोबाची डायरी ठेवली असेल, पासबुक, पैसे, सोन्या चांदीचे दागिने या सगळ्यांची पण आपल्याला हळदी कुंकू अक्षता एक फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे। त्यासोबतच या पूजेमध्ये जे काही आपण सप्तधान्य मांडलं असेल किंवा 5 प्रकारचं धान्य मांडलं असेल तर त्याची देखील हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची। सर्वात शेवटी तुम्ही पूजेमध्ये ज्या काही समया, दिवे ठेवले असतील तर ते प्रज्वलित करून घ्यायचे। या पूजेमध्ये आपण जे काही धने ठेवले आहेत ना त्याची देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर शेवटी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। पाण्याने भरलेला चौकोन काढायचा आणि त्यावरती आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे। इथे मी एक खोबऱ्याची वाटी घेतली आहे, त्यामध्ये गुळ किंवा लाह्या बत्तासे भरून ठेवू शकता। त्यासोबतच लाह्या बत्तासे तर आपल्याला या नैवेद्यामध्ये असायलाच पाहिजेत। या दिवशी लाह्या बत्तास्यांना खूप मोठा मान असतो। त्यासोबतच पंचामृत आणि तुम्ही काही मिठाई घेतली असेल तर ती पण या नैवेद्यामध्ये ठेवू शकता। आपल्याकडे जो दिवाळीचा फराळ बनला असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्यासोबतच या दिवशी लक्ष्मीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो, त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही अजून कोणती मिठाई किंवा सुकामेवा घेतला असेल तर तो पण ठेवू शकता। नैवेद्याभोवती आपल्याला 3 वेळा पाणी फिरवायचं आहे। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी। त्यानंतर या दिवशी आपल्याला घंटेचं देखील पूजन करायचं असतं। माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला घंटा ठेवून आपल्याला घंटेचे देखील हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे। शंख घेतला असेल तर लक्ष्मीच्या डाव्या बाजूला शंख ठेवून गंध फूल वाहून पूजा करावी। सर्वात शेवटी आपण पूजेमध्ये जे काही धने घेतले आहेत किंवा जे काही लाह्या बत्तासे घेतले आहेत ना ते सर्व देवांना आपण वाहायचे आहेत। म्हणजे जे काही आपण सोन्या चांदीचे दागिने, केरसुनी किंवा ज्या ज्या देवतांची पूजा केली त्या सगळ्यांना आपण लाह्या बत्तासे आणि धने वाहायचे आहेत। सर्वात शेवटी आपल्याला धूपदीप ओवाळायचा आहे। सर्वांनी मिळून आरती करायची आहे। पहिल्यांदा गणपतीची आरती म्हणायची, त्यानंतर महालक्ष्मीची आरती म्हणायची। लक्ष्मी पूजन झाल्यावर घरातील सर्व मंडळींनी मिळून मनोभावे नमस्कार करावा, हात जोडून प्रार्थना करावी की हे लक्ष्मी माते, ही तुझी पूजा आज आम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण मनोभावे केली आहे। तू तिचा स्वीकार कर आणि आम्हा सर्वांना उदंड निरोगी आयुष्य मिळू दे। तुझी कृपादृष्टी आमच्या कुटुंबावर नेहमी असू दे। तू आमच्या घरी शांत हो, प्रसन्न हो आणि स्थिर हो, अशी लक्ष्मीला प्रार्थना करावी। मनोभावे नमस्कार करावा आणि सर्वात शेवटी लक्ष्मीला क्षमा प्रार्थना करावी। आमच्याकडून या पूजेमध्ये काही चूकभूल झाली असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ कर आणि आमची पूजा तू गोड मानून घे, अशी प्रार्थना करावी। अशा प्रकारे ही पूजा इथे संपन्न झालेली आहे। तर तुम्ही पण येत्या दिवाळीला अशा प्रकारे तुमच्या घरी लक्ष्मी पूजन नक्की करा। लक्ष्मी तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होईल। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, अनेक लोकांना शेअर करा
आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।